नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं PR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा-TET 2026 साठी विज्ञानमधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी व जमीन. या टॉपिकवर आपण 30 प्रश्न पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा हा टॉपिक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. तर चला मग प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, पृथ्वीवरील जलावरणाचे प्रमाण किती टक्के आहे? प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 71%. प्रश्न पहा, पृथ्वीवरील जीवावरण कोणत्या 3 आवरणामध्ये आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जलावरण, शिलावरण आणि वातावरण. प्रश्न पहा पुढचा, फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणता वायू वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झेनॉन. तर पहा पुढचा प्रश्न, हवेत सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नायट्रोजन. श्वासनासाठी कोणता वायू आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 6, प्रकाश संश्लेषणासाठी कोणता वायू वापरला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 7, विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू वापरतात? पहा प्रश्न, विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आर्गॉन. प्रश्न क्रमांक 9, रस्त्यावरील जाहिरातीसाठी कोणता वायू वापरतात? प्रश्न क्रमांक 9, रस्त्यावरील जाहिरातीसाठी कोणता वायू वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निऑन. प्रश्न क्रमांक 10, वायू प्रदूषण कशामुळे होते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंधन ज्वलनामुळे वायू प्रदूषण होते. प्रश्न क्रमांक 11, ओझोन थर कोणत्या किरणापासून संरक्षण करतो? पहा प्रश्न, ओझोन थर कोणत्या किरणापासून संरक्षण करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अतिनील किरणापासून. प्रश्न क्रमांक 13, पाणी किती अवस्थांमध्ये आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3 अवस्थांमध्ये पाणी आढळते. प्रश्न क्रमांक 14, पाण्याला कोणता गुणधर्म आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वैश्विक द्रावक. प्रश्न क्रमांक 16, कुथित मृदा कशामुळे तयार होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वनस्पती व प्राण्यांचे अवशेष. प्रश्न क्रमांक 17, ओझोन थराला काय म्हणतात? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पृथ्वीचे संरक्षण कवच. प्रश्न क्रमांक 18, हवा कशी आहे? प्रश्न क्रमांक 18, हवा कशी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हवा ही अदृश्य आहे. प्रश्न क्रमांक 20, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हवा दाब मापी. प्रश्न क्रमांक 21, बर्फ पाण्यावर का तरंगतो? तर पहा प्रश्न, बर्फ पाण्यावर का तरंगतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याची घनता कमी
आहे म्हणून बर्फ पाण्यावर तरंगतो. तर प्रश्न क्रमांक 22 हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा टीईटीला प्रश्न विचारलेला आहे. 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान वाढ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंकुंचन पावते. प्रश्न क्रमांक 23 जो पदार्थ पूर्णपणे विरघळतो त्याला काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 23 जो पदार्थ पूर्णपणे विरघळतो त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्राव्य. प्रश्न क्रमांक 24 ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द्रावक. प्रश्न क्रमांक 25 जर तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच महाटीईटीचे विज्ञान आणि परिसर अभ्यास या विषयाचे दररोज लेक्चर घेतले जातील. तर पहा प्रश्न, चिकन मृदेची विशेषता काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त. प्रश्न क्रमांक 26 मृदेचा रंग कशावर अवलंबून असतो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खनिजे व जैविक घटकावर. प्रश्न क्रमांक 27 पीएच संकल्पना कोणी मांडली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सॉरेन्सन. प्रश्न क्रमांक 28 आम्लयुक्त मातीमध्ये काय जास्त असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हायड्रोजन आयन. प्रश्न क्रमांक 29 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता कशी असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वात जास्त. प्रश्न क्रमांक 30 हा प्रश्न शेवटचा आहे. पाणी सामान्य तापमानाला कोणत्या अवस्थेत असते? पाणी सामान्य तापमानाला कोणत्या अवस्थेत असते? तर पहा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्रव अवस्थेत. तर अशा प्रकारे आपले 30 प्रश्न इथंच संपले आहे. तुम्ही जर महाटीईटी 2026 साठी तयारी करत असाल तर अपलोड केले जातील, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मग आपण इथंच थांबूया. धन्यवाद.